संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ताम्हाणे मार्गावर झालेल्या अपघातात आंबवली येथील प्रतीक सावंत या तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला। बेदरकारकपणे चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रतीकचे नातेवाईक आणि आंबवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी करत गुरुवारी दिवसभर देवरुख पोलीस स्थानकात ठिय्या मांडून होते। ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत प्रतीकचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला। सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी आपल्या मागणीप्रमाणे योग्य तो तपास करून न्याय भूमिका पोलिसांची राहील असे आश्वासन नातेवाईकांना दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला। शांततेची भूमिका घेत नातेवाईक ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला। पोलीस स्थानकात आणि बाहेर नातेवाईकांसह ग्रामस्थ जमले होते, यामुळे वातावरण तंग झाल्याचे पाहायला मिळाले। प्रतीकचा मृत्यू हा अपघाती नसून तो घातपात आहे असे म्हणणे नातेवाईकांनी मांडले। सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामस्थ गोळा होण्यास सुरुवात झाली। आंबवली पंचक्रोशी आणि तालुक्यातील सामाजिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वांनीच या विषयावर चर्चा केली। नातेवाईकांनी प्रतीकचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। जोवर ट्रक चालक आणि मालक या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेवर दिवसभर ते ठाम होते। तत्पूर्वी देवरुख तहसीलदार कार्यालयात एक बैठक झाली। यावेळी तहसीलदार अमृता साबळे यांनी दिलेल्या उत्तरावर ग्रामस्थांचा पारा चढला। पावसातून चिरा वाहतूक कशी होत आहे, ओव्हरलोड गाड्या धावत असताना देखील महसूल प्रशासनाकडून कारवाई का होत नाही अशा प्रश्नांची सरबत्ती केली। दुपारनंतर पुन्हा पोलीस स्थानकात नातेवाईकांनी आपली मागणी एकमुग लावून धरली। यावेळी ओरड आणि प्रतीकच्या अपघाती निधनाच्या हंबरड्याने वातावरण तंग झाले। यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी बाहेर येऊन आपण ट्रक चालकावर गुन्हा दाखल केल्याचे सांगत ट्रक मालकाविरुद्ध कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले। मात्र नातेवाईक आपल्या म्हणण्यावर ठाम होते। यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी नातेवाईक ग्रामस्थांना स्पष्ट केले की तुम्ही तुमचे म्हणणे द्या, त्याप्रमाणे आम्ही सीसीटीव्ही फुटेज, साक्षी पुरावे पाहून तुमच्या लेखी म्हणण्याप्रमाणे तपास करू। तसेच तपासात घातपात आढळल्यास तशी कलमे लावली जातील असे श्री कदम यांनी आश्वासित केल्यानंतर वादावर तोडगा पडला। नातेवाईक शांत होऊन ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, भाजप तालुका अध्यक्ष रुपेश कदम, आंबवली सरपंच दीप्ती सावंत, नंदादीप बोरुकर आदी उपस्थित होते। त्यांच्यावरती आरोप घ्या, नाहीतर तुम्ही असे अधिकार दिलेत का त्या पंचायतीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये तिथले जे सरपंच असतील त्यांना तुमचे तसे बोलवते, आम्हाला पोलीस बोलवते। मला 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 त्यांच्या कायद्याची बाजू बघून दे ना। तुम्ही कोणाला अधिकार दिलेले आहेत? ज्या ज्या गावामध्ये काय म्हणते हे दगडाचे जे चिरे उत्खनन करतात त्यांना तुम्ही कोणाला परमिशन दिलेलं आहे? त्यांच्या तुमच्या विभागाच्या खाली कुठले विभाग येतात? 22 तास झाले तुम्ही ह्यांचा इतिहास बसवलं, हे मी काय आपण ते माहिती आहे मला? आम्हाला माहित नाही, तर मला त्याची चौकशी करू दे। 22 तास झाले माझ्या भावाच्या मनाला जो तहसील विभागाने केलाय। जर तुम्ही बोलताय तुम्ही परमिशन देता तर पावसाळ्यामध्ये तुम्ही किती चिराची परमिशन देता, किती भाजी त्याच्यामध्ये भरती केली पाहिजे आणि अनफिट गाड्यांना तुम्ही परमिशन